एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आजपासून आपल्या घरी कलरचं काम चालू होतोय. आज फर्स्ट डे आहे कामाचा. चला पाहूया आजचा दिवस कसा जातो. तर गाईज तुम्ही बघू शकता जे इलेक्ट्रिशियनवाल्यांनी काम केलंय ते नीट केलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी ना पीओपी नीट भरलेलं नाहीये. अदरवाईज त्यांनी काम चांगलं केलंय. त्याच्यामुळे आता ह्या पेंटिंगवाल्या दादांना ना हे पूर्ण पीओपी त्यांनी भरलेलं काढावं लागणार आहे आणि त्याच्यात परत नवीन पीओपी भरून परत इक्वल करावं लागणार आहे. जर इक्वल नाही केलं तर स्मूथ कलर दिसणार नाही आणि टेक्स्चर खराब होईल. त्याच्यामुळे आता हे दादा जिथे जिथे इलेक्ट्रिशियननी काम केलेलं आहे, जिथे खोनलंय तिथं प्रत्येक ठिकाणी ते पीओपी काढून परत नवीन पीओपी भरतायत, जेणेकरून ते स्मूथ दिसेल. लाईटीसाठी पॉईंट काढताना इलेक्ट्रिशियनवाल्या दादांनी सगळीकडे खोदलं वगैरे होतं, त्याच्यामुळे हे बेसिन पण चॉकअप झाले. तुम्ही बघू शकता की आता हे ओपन होतं आणि ह्या दादांनी किती स्मूथ पद्धतीने ते पीओपीनी भरलं की कळून पण येत नाहीये तिथे आधी काही काम झालेलं आहे. सेम किचनमध्ये पण त्यांनी केलं. आणि हे हॉलवाली मिररवाली लाईट आहे. इथून जो पॉईंट घेतला होता म्हणून तो ओपनच होता आणि त्यांनी नीट नव्हतं भरलं, तर ह्या दादांनी एकदम स्मूथ पद्धतीने भरलं. हे पूर्ण सुकल्यानंतर कलर द्यायचा आहे. जी गाडी चालू नाही झाली आहे, आता मी चालतच चालली आहे. कारण आता सिक्युरिटीवाल्यांनी सांगितलं की कलर जर 2-3 दिवस करायचा असेल, जाणार असतील, तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी परमिशन काढायला लागेल. म्हणून आता मी चालली आहे परमिशन काढायला PMS ऑफिसला. याआधी मी PMS ऑफिसला फक्त सिटीजन कार्ड काढण्यासाठी आले होते, पण कधी परमिशनसाठी नव्हते आले. तर आज फर्स्ट टाईमच आली आहे. बघूयात काय प्रोसेस आहे परमिशन काढण्यासाठी. हे आहे नांदेड सिटीचं PMS ऑफिस. इथूनच सगळ्याची परमिशन घ्यावी लागते. कलर करायचा असेल, घरामध्ये फर्निचरचं काम करायचं असेल, इवन तुम्हाला इथं प्री वेडिंग शूट किंवा फोटोशूट पण करायचं असेल ना, तरी तुम्हाला इथूनच परमिशन घ्यावी लागते. कंपल्सरी आहे. पूरपर्यंत मी चालत गेले. आता त्यांनी सांगितलं अलॉटमेंट लेटर आणायला, पोझिशन लेटर आणायला. त्यासाठी आता मी परत चालली आहे, कारण तो दुसऱ्या फ्लॅटला आहे. मी चालली आता मामाची गाडी घेऊन. बरं झालं मामाची तरी इथं गाडी आहे, आता माझी तर वाटच लागली असते. आता मी परत आले जुन्या फ्लॅटला अलॉटमेंट लेटर शोधायला, कारण सगळं आमचं सामान इथंच आहे. पोझिशन लेटर घेऊन मी आली आता डेस्टिनेशन सेंटरला. इथून मला झेरॉक्स घ्यायची आहे. नांदेड सिटी हा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक लहान सहान गोष्ट, म्हणजे तुम्हाला भाजी घ्यायची आहे, दूध घ्यायचं आहे, झेरॉक्स काढायचं आहे, पिन घ्यायची, या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला DCलाच यावं लागतं. इथंच सगळं तुम्हाला मिळतं. इथं आपल्या जवळपास जसं दुकानं असतात छोटी छोटी, तसं तुम्हाला नांदेड सिटीमध्ये पाहायला नाही मिळणार. प्रत्येक गोष्ट DCलाच मिळते. तर मग मी आता झेरॉक्स काढून घेते. ही झेरॉक्स मी तिकडे PMS ऑफिसला सबमिट करेल. ॲक्च्युली त्यांनी मेल पण चालेल असं सांगितलं होतं, पण तिथे जाऊन तसं पण तो फॉर्म भरायलाच लागणार आहे. त्यामुळे विचार केला जाऊन ते फॉर्म भरून टाकते, झेरॉक्स पण देऊन टाकेल. तर हा आहे तो फॉर्म जो आपल्याला फिल करायचा आहे. टोटल 3 आहे, सेमच आहेत, 3 कॉपीज आहेत, ज्याच्यावरती ओनरचं नाव, फ्लॅट नंबर, किती दिवस काम चालणार आहे आणि काय काम आहे एवढंच लिहायचं. PMS ऑफिसकडून मिळालं आहे. आता हे मी गेटवर सबमिट करणार आहे. यावर त्यांनी स्पेसिफिक पेंटिंगला क्लिक केलेलं आहे. हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे की आपण परमिशन घेतली आहे म्हणून, आणि किती दिवसासाठी आपण काम करणार आहे हे पण ह्याच्यावर मेन्शन. सो फायनली मी आली आता आपल्या सोसायटीमध्ये आणि मी हे जे लेटर आहे ते गेटवर सबमिट करते. काल हे सगळं सामान घेऊन आलं आहे मामा कलरच्यासाठी. अजून कलर नाही आणलेला आहे, हे फक्त बेसिक सामान आहे जे लागतं आहे ते. आणि सगळ्या लोकांनी, म्हणजे मामाबरोबर जे लोक आले होते त्यांनी हे पूर्ण घर पण क्लीन करून दिलं. सगळा पसारा होता, लाईट्सचं जे सगळं खाली सांडलेलं वगैरे होतं ते त्यांनी सगळं क्लीन करून घेतलं. हे पण सगळं त्यांनी क्लीन करून घेतलं. हे चॉकअप झालं होतं, हे पण त्यांनी नीट केलं आहे. आणि ह्या ज्या वॉल लास्ट टाईम जर बघितलं असेल तर हे पूर्ण असं नीट केलेलं नव्हतं, तर त्यांनी पूर्ण हे इक्वल करून टाकलं आहे की असं कळूनच येत नाही आहे की तिथं भरलं आहे वगैरे. सेम त्यांनी इकडे पण केलं. आधी खूप असं हे झालेलं होतं, हे सगळं त्यांनी भरलं आहे, पूर्ण सगळीकडनं भरून घेतलं आहे. इकडे भरलं आहे, इथं पण पूर्ण खोदलं होतं, त्या साईडला पण. आता हे पूर्ण ते घासून घेतलं आहे. आता हे कलर मारतील त्याच्यावरती. हा बेडरूमसाठी कलर आहे. वाव, मस्त कलर आहे. सेज ग्रीन आहे ना? सेज ग्रीन, हो, पण लाईट मध्ये आहे. ऑफ व्हाईट